मित्रांनो, माणसांसाठी रुग्णालय किंवा अनाथ आश्रमे आपण अनेक ठिकाणी पाहिली असतील. पण वृक्षांसाठी कधी तुम्ही ऐकलेलं आहे का, की वृक्षांसाठी असं काय अनाथ आश्रम किंवा वृक्ष रुग्णालय केलेले आहे? तर होय मित्रांनो, हे महाराष्ट्रातच झालेलं आहे आणि ते आपल्या एका मराठी व्यक्तीने, एका मराठी सिने अभिनेत्याने केलेलं आहे. त्याचं नाव काय आहे आणि या ठिकाणी नेमकं काय होणार आहे, आपण थोडक्यात माहिती घेऊया मित्रांनो. तर महाराष्ट्रात झाडांसाठी अनाथ आश्रम आणि वृक्ष रुग्णालय झालेलं आहे. हे कुठं झालेलं आहे मित्रांनो? तर आंबवडे नावाचं एक ठिकाण आहे, गाव आहे, जिल्हा सातारामध्ये. आता या ठिकाणी काय होते बघा, वेगवेगळ्या विकास कामांमध्ये, रस्ते रुंदीकरणामध्ये, मोठ्या मोठ्या प्रकल्पामध्ये जी जुनी किंवा शेकडो वर्षापूर्वी झाडं असतात ती तोडली जातात. आणि होतंय काय, तर यांनी काय केलेलं आहे, तोडली जातात आणि मग त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही. तर मग अशा ठिकाणी काय केलेलं आहे, की 50 ते 150 वर्ष जुन्या रस्त्यांसाठी, विकास कामांसाठी जी काढलेली, आपत्तीत पडलेली झाडांचं जे काय झाडं असतात त्यांचं पुनरोपण करण्याचं काम या ठिकाणी होणार आहे. आता लक्षात ठेवायचं, हे वृक्ष रुग्णालय काय असणार आहे, तर जी अशी झाडं आहेत त्यांच्या मुळांना औषध पाणी करणं, म्हणजे जसं एका व्यक्तीची आयसीयू मध्ये काळजी घेतली जाते त्याच प्रकारे या झाडांची काळजी घेतली जाणार आहे. आणि हे सध्या कोण करायला लागले, तर ही जी संस्था आहे सह्याद्री देवराय नावाची संस्था आहे. आणि संकल्पना कुणाची आहे, तर लक्षात ठेवायचं, अभिनेते सयाजी शिंदे. म्हणजे पडद्यावरचा हिरो नव्हे, तर रिअल लाईफ मधला सुद्धा हिरो यांना म्हटलं जाईल. अत्यंत महत्वाची व्यक्ती आहे आणि आतापर्यंत 500 पेक्षा जास्त झाडांचं या ठिकाणी पुनरोपण करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं, असं काही जेव्हा गाव चर्चेमध्ये असतं किंवा एखादा व्यक्ती चर्चेमध्ये असतो, या संदर्भात आपल्या परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. याच प्रकारच्या घडामोडी जर पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा. जय हिंद.